राज मोबाईल कट करा. काय दोघांमध्ये संवाद झाला? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही माहिती आपण राज ठाकरेंना दिली. शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता आणि त्या संदर्भातला कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, पुढचे आंदोलन कधी आणि केव्हा करणं अधिक व्यवस्थित होईल, या सगळ्यावर एकंदरीत चर्चा झाली. आणि आमचा हेतू तोच आहे का हे आंदोलन म्हणजे जसं राजसाहेबांनी सांगितलं का ते बच्चू कडूच्या नावापुरतं न फिरतं ते शेतकरी म्हणून कसं जाईल समोर, तोही आम्ही विचार करू. कारण आखरी मी मोठं होणं हा काही फार महत्त्वाचा विषय नाही आहे. शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करतं आहे ते फार चुकीचं आहे. देवेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणतात का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू आणि दुष्काळ पडायची वाटच आता सरकार शेतकऱ्यांनी पाहावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आज माझ्याकडे येणारे मॅसेज जर पाहिले तर भाव भेटल्याने हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आहे आणि मागील 2 वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरत आहे. आता हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणून मी आमंत्रणही दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं. अखेरी आमचं तर शेतकऱ्यांचं असा आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली, ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. आमचा तोही उद्देश हे आहे का किमान अर्धा 1 तास 2 तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा, त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबाकडे आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.